नमस्कार मंडळी. आज आपण मस्त हिरवीगार कांद्याची पात, डाळ, लसूण याचा वापर करून करणार आहोत. आईची किचन या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पात कशी हिरवीगार आहे बघा. तर ही छोट्या छोट्या पीसमध्ये हे कट करून घेतलेलं आहे आणि आता हे मी एका भांड्यात घालून त्यात मोठं मीठ घालून पाण्यात मी अर्ध्या तासाकरता भिजत टाकत आहे. अर्ध्या तासानंतर आपण एका चाळणीत हे सगळं कांद्याची पात व्यवस्थित भिजवून घेणार आहे. चांगल्या पाण्याने मस्त भिजवून म्हणजे जे केमिकल ते वापरलं असते ते सगळं धुवून व्यवस्थित जाते. आता एका कढईत मी तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्यात कांदा आणि लसूण हा चांगला भाजून घ्यायचा आहे. ह्याच्यात सोबतच आपण 20 मिनिटासाठी मी तुरीची डाळ भिजत टाकली होती. ती डाळ मी ह्या कांद्यासोबत आणि लसणासोबत भाजत आहे. डाळीमुळं कांद्याच्या पातीला एक वेगळीच चव येते आणि आजची आपली पात एकदम कवळी देवी कांदा पात आहे. फारच सुंदर. आता बाजारात मटार, कांदा पात सगळ्या भाज्या अगदी हिरव्यागार मस्त मिळाल्या. आपण सगळं व्यवस्थित मिश्रण भाजून घ्यायचं, थोडंसं शालो फ्राय केल्यासारखं. आणि कट केलेली ही कांद्याची पात आपण आता ह्या मिश्रणात घालणार आहे. यावरून पाणी घालायची गरज नाही. कांद्याच्या पातीत थोडं थोडं पाणी अजून शिल्लक आहे आणि मिठाचंही पाणी तयार होतं. तर तेवढ्याच आपल्या त्या वाफेवर आपली ही भाजी व्यवस्थित शिजून तयार होईल. असं व्यवस्थित त्याला आलटून पलटून घ्यायची भाजी, डाळ, कांदा. आपण जर ही भाजी झाकली तर थोडीशी कलर त्याचा काळा पडतो, म्हणून आपण भाजी झाकणार नाही आहोत. अशी ती शिजवून घ्यायची म्हणजे त्याचा कलर चांगला फ्रेश हिरवागार आहे तसा राहतो. लोखंडी कढईत भाजी जर बनवली आणि वरती जर प्लेट झाकली तर खरं तर ते आरोग्यासाठी फार उत्तम आहे, पण कलर थोडासा काळा होतो दिसायला भाजीचा लोखंडी कढईमुळं आणि वरती झाकलेल्या प्लेटमुळे. अशी भाजी हिरवीगार राहते. आता हे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. ही भाजी अशी सारखी अलटत पलटत राहायची आपल्याला. हे शिजून अगदी ह्याचं पाव प्रमाण होईल. आता कडेवर भाजी जी दिसत्या ते अगदी शिजून एवढीशीच होऊन जाईल. बरं, हे पाणी किती सुटले तर ह्यात आपले हे तयार होऊन जाईल. माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये ही भाजी आपण काढून घ्यायची आहे. आपण ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता. एकदा नक्कीच करून बघा.